मीन्स ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रान्झॅक्शन, त्याच्यामध्ये स्टॉक इश्यूला क्लिक करा मॅडम. आता कोणत्या सप्लायरला पाठवायचे आहे का नुसते स्टॉक मधून साईडला करायचे? ओके ओके, स्टॉक इश्यूला क्लिक करा मॅडम. स्टॉक इश्यू खाली खाली स्टॉक इश्यू, हा त्याच्यामध्ये ट्रान्सफरला क्लिक करा. स्टॉक इश्यू मध्ये ट्रान्सफर. ओके, एंटर मारा इथे. ओके, ही विंडो एस्केप करा. मारा एंटर, मारा एंटर, एंटर मारत द्या. इथे एक्सपायर बिफोर ऑप्शनला क्लिक करायचे आहे, एंटर मारा. हा, आता इथे मंथ टाका, कोणत्या महिन्यापर्यंतची साईडला काढायची मंथ टाका इथे मॅडम. कोणत्या महिन्यात? हा 7, आणि इथे इयर टाका 2025. हा ओके, एंटर. ओके, इथे स्टार बटन वरून सगळे सिलेक्ट करा, एंटर मारा. ओके, हे दोनच झाले तुमचे. बस टॅप बटन वरून सेव्ह करा. एंट्री सेव्ह करा. हो, टॅप किंवा एंड बटन मारा आणि एंट्री सेव्ह करा. दोनच बॅच तुमचे एक्सपायर झालेले आहेत जुलै पर्यंत. नाही बघायचं तिकडे या ना, स्टॉक मध्ये, स्टॉक मध्ये फिल्टर स्टॉकला या वरती, स्टॉक फिल्टर स्टॉक, फिल्टर स्टॉक, एंटर, एंटर मारा. विथ त्याला रिपोर्ट बॅच वाईज ला येस करा, बॅच वाईज रिपोर्ट इथे येस करा, एंटर, एंटर मारा द्या, ऍक्सेप्ट करा. इथे तुमचे बॅच आले बघा, एक्सपायरी डेट तुम्हाला दिसणार बघा. सगळी तुमची जुलैची एकही नसणार, सगळे तुमचे जुलैच्या पुढचे एक्सपायर असणार बघा. खाली डाऊन एरो मारून बघितलात तर. ऑगस्टच्या पुढचे, जुलै पर्यंत तेवढेच होते, जास्त नव्हता स्टॉक तुमचा. जुलै 25 पर्यंतचे समजलात? ओके, आणि ते स्टॉक व्हॅल्युएशनचं ते यांना विचारा तुमच्या सरांना, अकाउंटंटला वगैरे. परचेस वर पाहिजे तर परचेस वर द्या, एमआरपी वर पाहिजे तर एमआरपी वर काढून द्या मॅडम. कारण तुम्ही पाहिजे होता तुम्हाला एमआरपी वर, आपण बघत होतो परचेस वर, त्यामुळे तुमचा कमी. परचेस म्हणजे तुमची खरेदी प्राइस आणि तुमची एमआरपी म्हणजे विक्रीची प्राइस. हा चालेल चालेल, ठीक आहे मॅडम. ओके, आणि काय प्रॉब्लेम होता काय?